हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। तुकादेव विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। माझी शुद्ध भक्ती तत्वता साचार आली दयाची आपदा, ऐक त्याच्या चिन्हाची कथा आणि पवित्रता तयाची। माझ्या भक्तीशी जो लागला तो तात्काळ पवित्र झाला, त्यानेच त्रैलोक्य पुनीत केले, हे गरजोनी बोलिला श्रीकृष्ण। अंगी रोमांच रवरवीत स्वेद बिंदू डळमळीत, चित्त चैतन्य द्रवत तेने सदोदित पै वाचा, हर्ष ओसांडत पोटी अर्धोन्मिलित होय दृष्टी, जीव शिवा पडली मिठी, ध्यान त्रिपुटी मावळली, नयनी अश्रूंचा पूर लोटी, उभांडून न साठी पोटी, होता जीवा भावाची तुटी, पडे सृष्टी मूर्छित, आक्रांदे थोर आक्रोशत, वारंवार रडता दिशे, रडना माझी गदगदोनी हसे, आणि जेवी लागले पिसे ब्रह्मग्रोहे, रडणे हसणे न सांडी, त्या माझी नवलावणी, अर्थबोधे गाणे मांडी। पहा आज जे आलेलो आहोत, पहा आपल्या भारत देशामध्ये किंवा महाराष्ट्र देशामध्ये अनेक गुरु परंपरा आहेत, अनेक गुरु परंपरा आहेत। त्या गुरु परंपरा असूनही पण सगळ्यांचे मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ आणि संप्रदाय फळ सकाळांचे तेथून या, म्हणजे तो शब्द सकाळांचा घातला ना म्हणजे आपल्यामध्ये फुटाफूट होत नाही, कारण सगळे जरी संप्रदाय असले तरी सगळ्यांचं मूळ काय आहे, एक आहे। आणि त्या संप्रदायामध्ये हंसरूपी ब्रह्म, आत्री, दत्त, नारायण, लक्ष्मण, बलवीर, सकयानंद, शांतामाई, बंडोबाबा, केरोबाबा, श्रीपाद बाबा आणि सखदेव बाबा त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या कृपा प्रसादाने तुम्हा मायबापांची सेवा करण्याचा योग, आणि मी त्या साधूंचा फक्त तुमच्यापर्यंत काय देतो, निरोप देतो। आणि ती मालिका आणि ह्या सगळ्या मालिकांचं काय, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तिथून या सगळ्यांचं मूळ एक आहे। वारकरी संप्रदायातील जी परंपरा सांगितली, आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध गोरक्ष वळला, गैनी प्रसादे आणि ज्ञानदेवा सार, या त्या मालिकेत जे ज्ञानेश्वर महाराज झाले त्यांनी ज्ञानदेवे रचिला आणि उभारिले। मग ज्ञानेश्वर महाराजांनी कोणचं मंदिर उभारलं सांगू शकते का? आजपर्यंत एखादा तरी महाराज सांगू शकन का की ज्ञानेश्वर महाराजांनी इथं अभंगात आहे कोणचं देवालय उभारलं? पण अभंग खोटा का खरा? मग ज्ञानदेव रचिला पाया उभारिले, त्यामध्ये चैतन्य, स्वरूप, प्रकाश आणि आनंद हे चार संप्रदाय त्यांनी पाहिले आणि त्या चारही संप्रदायाला एक केलं। आणि ते म्हणजे आपला सगळा देवाकडे जाण्याचाच जर मार्ग आहे तर आपण वेगळे वेगळं न सांगता आपण आता आपल्या चारही संप्रदायाला वारकरी संप्रदाय हे नाव देऊ। मग आता ते वारकरी संप्रदायातले जे तुकाराम महाराजांचा चैतन्य संप्रदाय,
माऊलींचा स्वरूप संप्रदाय, प्रकाश संप्रदाय, आनंद संप्रदाय, हे चारींचा मिळून काय आहे? वारकरी संप्रदाय. म्हणजे वारकरी संप्रदाय वेगळा नाही आणि ही चारी संप्रदाय वेगळे नाही, म्हणून त्यांनी नाव ठेवलं मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ आणि संप्रदाय फळ तेथून या निळोबराय म्हणतात. भागवत धर्माचा प्रसार जोमाने करीत आहेत आणि प्रत्येक परंपरेचे प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने त्याचा संप्रदाय कसा करतात, जोमाने चाललेला आहे त्यांचा प्रसार. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे यांचे सार जे मूळ आहे, भगवंत तत्व, भागवत तत्व तथा आत्मतत्व सकल मानव जातीला रुजावे, पचावे याच्यासाठी सगळ्याचा काय आहे? प्रयत्न आहे. आणि संपूर्ण मानव समाजाला अध्यात्म ज्ञानाने ब्रह्मानंद, इथं जे बसत होते ना त्यांना झाल्यावर काय होत होतं, त्यांना काही इथं विंचू वगैरे चावत नव्हता. ब्रह्मानंदे लागली टाळी आणि कोण देहाते सांभाळी. बिना पैशाचं दाताडीच कायला काय लागतं, पण माझ्या देवासाठी एक आसरू गाळणं हे एवढं सोपं नाही. त्याला फक्त आणि फक्त संतांची कृपा व्हावी लागते आणि तेच फक्त खरं वारकरी संप्रदायाचं मूळ गाव आहे. आणि ते समाजाला कळावा म्हणून ज्ञानेश्वर महाराज हे तुमच्या आपल्यासाठी हे घेऊन निघाले होते. पण त्यांना त्या काळी ज्ञानी लोकांनी वाळीत टाकलं होतं का अज्ञानी लोकांनी? मग आता माऊलीला वाळीत टाकणारे ज्ञानी म्हणावं का अज्ञानी म्हणावं? पण त्या काळी त्यांचाच काय होता? प्रोग्रेस होता आणि सगळे अज्ञानी मंडळी आणि त्या ज्ञानांनी त्या ज्ञानी मंडळींनी त्या माऊलींना सध्या काय केलं? वाळीत टाकलं. आणि आज सध्या ह्या पंडित लोकांनी माऊलीचं ज्ञान आज बी वाळीतच आहे. या ज्ञानाला कुणी स्वीकार करू शकत नाही. ज्याचं परम भाग्य आहे तोच या ज्ञानापर्यंत येऊ शकतो. आणि रात्री आम्ही तात्यांना भेटायला गेलो, तात्यांची आमची चर्चा झाली. तात्यांना म्हटलं जसा गुळ आहे आणि त्या गुळाला मुंगळा शोधायला जसा चिटकायला येतो, मुंगळा गुळाकडे जातो का गुळ मुंगळ्याकडे जातो? हे सगळ्याला अनुभव आहे ना. तसा सद्गुरू आहे ना, तो आपलं भाग्य असलं ना आपल्या घरी चालत येईल. ह्याला प्रमाण देतो तुम्हाला. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी आणि ऐकता आला, हे तुकाराम महाराज म्हणतात. असे त्या मुंगळ्यासारखे तुमचं परम भाग्य झालं ना तर सद्गुरू तुम्हाला भेटायला येणार. कारण तुमचं तेवढं पवित्र आहे, तुम्ही तेवढे पवित्र आत्मे आहात. आणि म्हणून संत त्यांच्याकडे त्याच्या घरी जातात आणि त्यांना भेटतात. आणि त्यांची भेट झाल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात, पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, आणि संत चरण आणि आज फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे. अनंत जन्माचं आपलं साकडे. काय साकडे? विहिरीला पाणी लागाव, मुलाला मुलगा व्हावा, हे साकडे का नाही? किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, म्हणून जीव भ्याला आणि शरण गेला विठूशी. आपलं जन्म मरणाचं साकडे आणि ते मात्र संतांना भेटल्यावर आपल्याला जातं. मग आपल्याला सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे. राग आल्याचा अनुभव आहे, आनंद झाल्याचा अनुभव आहे, कोण चांगलं बोलल्याचा अनुभव आहे, वाईट बोलल्याचा अनुभव आहे, डोळ्यात कचरा गेल्याचा अनुभव आहे, झाल्याचा अनुभव आहे. मग असं झाल्याचा, देव भेटल्याचा अनुभव असावा का नसावा? आणि तेच म्हणतात, माझी शुद्ध भक्ती तत्वता आली जयाच्या हाता, ऐक त्याच्या चिन्हाची कथा. ज्याच्या हाताला अशी माझी शुद्ध भक्ती लागली त्याची चिन्ह काय उमटतात त्याची ही कथा सांगणारं भागवत आहे. आणि त्या भागवतात तुम्हाला आपल्याला ते म्हणतात की सर्व समाजाला अध्यात्म ज्ञानाने ब्रह्मज्ञानाने होऊन निघावा, व्यसनमुक्त व्हावा, दुराचारापासून मांसाहारापासून माणूस दूर वाहवत चाललेला आहे. म्हणून त्यांना अध्यात्म ज्ञान व विज्ञानाची गोड सांगड घालून संस्कृती जोपासण्याची
जोपासना व्हावी, समाजाचा विकास व्हावा, समाज स्वावलंबी व्हावा. रात्री तुकाराम महाराजांना कोण आलतं भेटायला? बहिणाबाई आल्यावर ते म्हणले पाणी घ्या. तर ते पाणी घेईना. बाबा मला तो अनुग्रह भेटेल का? मला बाबा अनुग्रह भेटेल का? तर तिचे मालक म्हणते बाबा महाराज त्यांना ते काय तुमचं ते द्या, ती पाणी सध्या त्याच्याशिवाय घेणार नाही. मला माहिती मी तिच्या संगतीत आहे. बाबा तुकाराम महाराज विचारते ते बाळा तू पाणी घे. ते तेच राहिले बाबा मला देतान का ते काय ते तुमच्यापासून मला देतान का? तिचा मालक उभा राहून म्हणतो ती तुम्ही काय तुमच्या जवळचं ते दिल्याशिवाय ती पाणी सध्या घेणार नाही. मी तिला चांगलं ओळखतो. मग तुकाराम महाराज खुर्ची बसलेले खाली उतरले आणि मग सांगायला लागले बाळा मी तुला काय देणार आहे? आणि जोपर्यंत दुसऱ्याचा हात धरून चालतो ना तोपर्यंत दुसऱ्यावर अवलंबून असतो. म्हणून तुम्ही स्वयंभू बना. पण हा बोलण्यातला जे खोली आहे, जे गुह्य आहे ते फक्त बहिणाबाईलाच कळू शकतं. बाकी तिचा मालक तिथं उभा असताना तिलाही कळू शकत नाही काय म्हणते. त्यांची हात धरून जोपर्यंत चलू तोपर्यंत तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहा. आणि जो दुसऱ्यावरी विसंबला आणि त्याचा कार्यभार बुडाला, तो दुसऱ्यावर अवलंबाला तर त्याचा कार्यभार बुडतो. म्हणून तुम्हाला आपल्याला संत स्वयंभू बनवतात. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आणि आपणची देव बनवतात. मग आपण स्वयंभूत का ते बनवतात? हा स्वयंभूच आहे. बघा साधे संसार करणारी माणसं पण फाड बोलतात. जी स्थिती होती त्यांची फक्त एवढीच भागवताची चिन्हे जे होतात ते म्हणतात पहा माझी शुद्ध भक्ती तत्वता साचार आली जयाची हाता ऐक त्याच्या चिन्हाची कथा. हे असं चिन्ह उमटते त्यांच्या. आणि फक्त एवढ्याच गोष्टीला ज्ञानेश्वर महाराजांच्या नावं ठेवत होते. कोण? तर हे पंडित लोक. आणि त्या पंडितांना फक्त हेच संताचं वर्म माहित नव्हतं. आणि हे ज्यावेळेस होईल गदगद ज्यावेळेस हलणार त्यालाच म्हणतात तुका झाल्यासे. तिकडे जाऊन कळस हलू शकत नाही. तुमच्यातला जेव्हा कळसाचं ज्ञान तुम्हाला येईल, तुमचं शरीर जेव्हा हलन, इथला हलन तेव्हा तेच त्याला म्हटले तुका झालासे कळस. अनुरेणू तोकडा तुका. मग तुकाराम महाराज अनुरेणू तोकडे होते. तुम्ही आपण पण एवढेच आहे. पण आपल्याला ते फक्त आतापर्यंत कुणी सांगणारे नव्हते. पण श्रीपाद बाबा रामदास बाबा भेटले म्हणून खरंच आम्ही दैवाचे आणि दास पंढरी रायाचे, दास श्रीपाद रायाचे न दास रामदास रायाचे. त्यांच्यामुळं आपल्याला काय ज्ञानेश्वरी काय भागवत आहे कळायला लागलं. नाही तर पहा रात्री तात्याचा आमचा विषय झाला. विचार सागर मध्ये एक शब्द घातलाय उपरम. उपरम कशाला म्हणतात? चलू द्या कवार विचार सागराव शिकणं चाललंय त्याच्याबद्दल वाद नाही. शिकलं पाहिजे. पण उपरम म्हणजे आपण जेवायला बसलो खातच राहतो का? पोट भरतं आपलं. आणि पोट भरल्या वाडा म्हणतो का बास म्हणतो? मग बास होणारा परमार्थ आपल्या हाताला लागावं का नाही? उठून तिटून चाललंच आहे आयुष्यभर 4-4 तास पूजा. कशाची? तात्या म्हणले अरे पूजा करतो तरी किती. आणि असे बोलणारे पाहिजे, असे कळणारे पाहिजे. तात्या म्हणते ते पण महाराज असं कुणी बोलतच नाही. आता बोलन कसं कुणी? कोण घालतंय? तुम्ही. आणि त्याच्यात बोलणारे आणताय कुणी? तुम्हीच. मग खरे असे बोलणारे शोधले पाहिजे. तो शोधणारा पारखी पाहिजे. हिरा शोधतो ना तो तसा पाहिजे आणि त्याला बोललं पाहिजे. तुम्हाला सांगतो आपली जेवढे बी आहेत, आपला मुलाचा नाताचा बड्डे असला ना तिथं प्रवचन ठेवायचं. त्याला बाबाला काय 10,000 5,000 द्यायचं म्हणून नाही. आपला जो बागत धर्म सत्य आहे तो दिला पाहिजे. आपला कुठं मठ आहे का? आपला कुठं सत्य चालू आहेत? आपलं जगाला कळणार कसं? हे माऊलींनी एकाएकाला सांगून हा आपला वारकरी संप्रदाय पुढं आणला. आणि आपण त्याचे पायी झालो. खरे आपण वारसदार आहेत. कुणाचे? माऊलीचे. आणि त्या माऊलीचा संप्रदाय त्या जगाला कळावा.
परकीय आक्रमण त्या काळात बी होत होते, त्या काळात बी होत होते, धर्मांतर बी त्याच्यातून होत होते. पण ते झालेले धर्मांतर परत वापसी व्हावा, समाज संघटित व्हावा याकरता संत शिकवण त्या परंपरेबद्दल ऋण व्यक्त करण्याचा आज दिवस आणि त्यांचे पूजन करण्याचा दिवस म्हणजेच व्यास गुरु पौर्णिमा. आणि ती आज व्यास गुरु पौर्णिमा कुणामुळं साजरी झाली आज? तुम्हाला सांगतो, एवढं भाग्य आमचं बी फुटू बाबांच्या शेजारी बसतोय का हे मला नाही सांगते, पण बाबीचं एवढं भाग्य तुम्हाला सांगतो. मी आलो गावाला पण मला ह्या सगळ्या आया भेटल्या. आई एक होती पण सगळ्या मला आया भेटल्या. आणि जसा माऊलीला आधार दिला तसं बाबीनी ह्यांनी मला सगळ्यांनी आधार दिला. या सगळ्या दिसत्यात म्हाताऱ्या, पण यांच्यासारखं पाठवत्यात एकही ज्ञानी तत्वज्ञानी माणूस नाही. असं हे लागण, हे लागण. पण हे सत्य आहे, हे सत्य आहे की भागवत धर्माचा जो प्रसार आहे त्या बाबीनी यावा. तुम्हाला सांगतो, आमची आई गेली, आमचा नातू होण्याचा प्रसंग आला, आता काही माहित नाही. आता ती बाळू त्याला फार बारीक विचार आहे बरं का, पण भाभीनी घरी घेऊन आलं म्हणजे आईचं काही काम ठुलं का, तशा त्या आई आहेत आमच्या. सांगा, आणि त्यांनी एवढी बी इच्छा, बाबा आपलं झालं पाहिजे बरं का, झालं म्हणलं सगळं होणार बाबी, सगळं होणार. आणि त्यांनी आस्थानीच मार्ग जोडून दिला, आस्थानीच मार्ग जोडून दिला. त्यांच्या 2 मुलांना, मुलींना, सुनांना सगळ्यांची ओळख करून दिली. हे सगळं ही कुणाची इच्छा आहे? केवळ भाभींची इच्छा आहे. म्हणून आपल्या हबप लोचनाताई नारायण जाधव यांच्या स्मरणार्थ आज हा व्यास पौर्णिमा. आणि त्या व्यास पौर्णिमेच्या, गुरुपौर्णिमेच्या निमित्त म्हणतात ना, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. कुळी कन्या पुत्र होती जे, आणि तयाचा हरिक वाटे देवा. देवाला सध्या आज वाटत असेल मी येऊ का तिथं, पण म्हणले त्यांची गज भरली, तू बाहेर हो. कुणाला? देवाला सध्या आज एंट्री नाही. एवढं सामर्थ्य भाभींचं. वा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक. गीता भागवत. आणि पुढं काय? गीता भागवत श्रवण करणारी खूप आहे, पण अखंड चिंतन कुणाला माहिती? आणि ते अखंड चिंतन करून देणारा महात्मा आपल्या जीवनात भेटला पाहिजे. आणि ते अखंड चिंतन करण्याचा मार्ग माझ्या भाभीला भेटला. आणि त्याच्यामुळे तुम्हाला आपल्याला आज बसायला ही जागा भेटली. आणि त्या सद्गुरूच्या कार्याला त्यांनी एवढा हातभार लावला पाना. म्हणून त्यांची कुळी कन्या पुत्र होती जे, आणि तयाचा हरिक वाटे देवा. पहा, तुकाराम महाराजांना नाही, देवांना सध्या. मग त्यांची श्री नवनाथ नारायण जाधव, श्री महादेव नारायण जाधव आणि सौ सुमित्रा भिवाजी. ना काय नाव बी कसे ठेवलेत भाभीने. विचार करा, त्यांचं नाव घेतलं तरी आपली पवित्रता होईल. आणि ह्या भाग्यवंतांनी हा गुरुपौर्णिमेचा उत्सव आपल्या घरी कोट्यावधी रुपये दिले ना, तरी हा एक नामधारक घरी येऊ शकत नाही. त्या घराचं काय भाग्य असेल सांगू शकत नाही. पण ते त्यांनी हा बघा ना, अजून वर्ष घरात व्हायचंय, पण त्याच्या आत हा प्रोग्राम त्यांना सुचला. तर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा. आणि अशांची सेवा घडाव कुणाला वाटते? तुकाराम महाराजाला. म्हणून धन्य ती माता, त्यांच्या पोटी असे रत्न जन्मले आणि त्यांनी ह्या धर्म कार्याला हातभार दिला. आणि त्यामुळं आपल्याला आज इथं बसायला जागा भेटली. नाही तर बघा ना, ज्ञानेश्वर महाराजांना एवढे होते, कुणी भीक पण घालत. बरं, ते काय मठाला वर्गणी मागत होते का दिंडीला या म्हणत होते? पण तिथून काढायचं काय कारण गावातून? काय कारण? तर फक्त हेच खरं ज्ञान आहे ना, ते सामान्य जनाला ते सांगत होते. आणि सामान्य जनाला सांगत चालल्यावर एक दिवस बघता पहिल्या पुण्यतिथीला गरजे बाबा आणि मावशी, आम्ही 4-5 जण झाली आमची गुरुपौर्णिमा.
घरचे बाबा आले फोटो काढा काढा म्हणून सगळे हारबीर घेऊन आले, त्यांनी सगळं केलं. असा एक एक नाथांच्या घरी जसा देव चाकरी करतो ना, तसं आपण काय निमित्ताचा धनी केला असते प्राणी, आपल्यातून तो करून घेतोय भगवंत सेवा. पहिल्या दिवशी केली आम्ही 4-5 माणसं, पुढच्या वर्षी मावशी म्हणल्या हे तर जमणार नाही, एवढ्यात कशी बसायची. आणि त्या दिवशी नेमका आला गुरुवार आणि सगळं आजूळ मावडी आला आपलं, त्या घरात बसायला बी जागा नाही. ते घर पडलं बारीक. गेल्या वर्षी म्हणले तिथं, आणि भाभीचा जीव असा व्हायचा, बाबा आपल्या तिकडं गेलं तर लय पटांग नाही, आपल्या तिकडं केलं तर पटांग नाही. पण आता ती देवाला करून घ्यायचं होतं ना. जी जी गोष्ट ज्या ज्या वेळेस घडायची त्यावेळेस भगवत इच्छेने ती घडणारच, त्याच्यात काही बादल. पण ते पूर्वी चक्रपाणी, आणि त्या इच्छेमुळं तुम्ही आपण मग असाच भागवत धर्म ज्ञानेश्वर महाराज एकेकाला सांगत होते. आणि त्यांच्या मागं अशी एक माणसं चिटकाय जायची. आणि ह्या बाबाच्या जवळ असायची ना बंबाजी, जे पंडित होते त्यांच्या जवळची माणसं तिकडे जायला लागले की त्यांना वाटायचं कोणी बघतंय काय जण, कोण सांगतंय काय जण. ते म्हणायचे अहो आम्हाला बी येऊ वाटतंय ना, पण ना आम्ही त्या महाराजाचे पैसे याजाने काढले ते म्हणून आम्हाला येता येत नाही. बाबाचे पैसे याजाने आणि आम्हाला काही वाटत यावं वाटते, पण तिकडं आम्हाला हे असं धाक आहे. पण देव बाबा माऊली म्हणायचे होईल सगळं, म्हणून जमता 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 सगळे जमायला लागले. आणि त्यावेळेस ते पंडित म्हणायला लागले ह्यांचं काहीतरी वेगळंच आहे, ह्यांचं काहीतरी वेगळंच आहे. म्हणून त्यांना म्हणावं लागलं वेद मार्गी मुनी गेले त्याची मार्गी चालिलो, न कळेची विषय आणला म्हणून उघड बोलिलो. आम्ही जे चाललेलो आहोत ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, वेदांचा जो मार्ग आहे, वेदांनी जो कृत केलाय त्या मार्गाने ज्ञानेश्वर महाराज काय हे वाक्य टाकावं लागलं. असं काहीतरी झालं त्यांना, कुणीतरी म्हणलं ह्यांचं वेगळं आहे म्हणून. आम्हाला नाही, तुला विचारतो कोण तुझा साधू संत काय म्हणतात त्याला पाहिजे, तुला मला आवडत नाही म्हणल्याने जमन का? तू कोण नागद्या लागून गेला. संतांना आवडन ती भक्ती केली पाहिजे, देवाला आवडन ती भक्ती केली पाहिजे. म्हणून माऊलींनी गोश्वारा केला वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गी चालिलो, नकळेची विषय अंदा म्हणून उघड बोलिलो. मी उघड बोलतो याचं कारण का, तर आम्ही चाललेला मार्ग आहे तो वेदांचा आधारित मार्ग आहे. वेद जे म्हणतात त्याच मार्गाने आम्ही चाललो. असं कोण म्हणतंय? ज्ञानेश्वर महाराज माऊली म्हणतात जगाची आणि त्यांना सपोर्ट देणारे. पुन्हा 300 वर्षानंतर 350 नंतर नाथ महाराज आले. नाथ महाराजांच्या नंतर तुकाराम महाराज का तुकाराम महाराज आली. जागे वाचले तर बरं. तुकाराम महाराज आले. ते तर जे होते ना आडवे यायला ह्यांचं वेगळंच आहे. पण तुकाराम महाराजांना जे आडवे येले त्यांची गाथा बुडवायचे, त्यांच्या पाया पडायचे. नाही असं नाही म्हणायचे तुम्ही भूदेव आहेत, तुमचं कसं मी मोडीन. पण बोलताना वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा आणि येऱ्यांनी वाहवा भार माता. कुणाला सांगायचे काय भाषा आहे. आणि काही जवळ आले तर म्हणायचे नाही तुम्ही भूदेव आहेत, पण आम्हाला तो वेदांचा अर्थ आम्हाशीच ठावा. येऱ्यांनी वाहवा, तुम्ही निक्क पाठांतर करा आणि ह्यांना आडवं जा, ह्यांचं वेगळंच आहे, ह्यांचं वेगळंच आहे. तुला काय कळलं नगद्या, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि भेदाभेद भ्रम. आणि जे भेद करतात ते अमंगळ गोष्टी करतात, आणि त्या अमंगळ गोष्टीला आपण साथ द्यायची का, मंगल गोष्टीला साथ द्यायची, मंगल गोष्टीला. म्हणून त्यांनी सांगितलं विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, आणि त्याच्यात जो भेद पाडील ना ती गोष्ट अमंगळ आहे, तिथं मात्र जाऊ नका. म्हणून तुकाराम महाराजांनी हात थोटावले. त्याच्यामध्ये 4 वेद आहेत. कोणचे? यजुर्वेद, ऋग्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. आणि त्या 4 वेदाची 4 महावाक्ये, त्या 4 वेदांची 4 महावाक्ये. पण ते 4 महावाक्य इथं लिहून ठेवले तर तेच म्हणलं उद्धार होऊ शकत नाही, कारण ते फक्त लिहिलेले. आणि त्याचा अनुभव जोपर्यंत इथं बसून बघा ना, काय साध्या पण आपल्या काय त्यांची स्थिती होती, ती खरी भक्ती आहे, ती व्हायला पाहिजे. आणि मग बोलायला तर येते पोपटासारखं. समजा एखाद्या कागदावर साखर लिहिलं, साखर
सगळे तुम्ही शिकलेले आहेत ना, नीट लक्ष ठेवा. आपल्याला आता लय झुंजायचंय, खऱ्या खोट्याचा निवाडा करायचा आहे. साखर कागदावर आणि पाहुणे आले तर त्या पाहुण्याला सासूबाईने म्हणायचं, बघ त्या कागदावर साखर लिहिली, ती चहा टाक आणि साखर चहा कर. होईल? हा, कागदाची साखर बोलता गोडी न लगे साखर लिहिली आणि तीच म्हणत राहिलं तर गोड होईल काय? मग आपण काय तेच पाठ करीतच राहिलो तर बोलतच राहिलोच ना कीर्तन महाराज, का दुसरं काय करतात ते? आणि ती जशी साखर 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 किती लिहिली आणि किती पाठ केली, चहा होईल का हो? त्याच्यासाठी चिमूटभर तरी साखर. हा, ते फळ ते गुज कोण देणार? गुजे विन हित. हा, ते गुज म्हणजे संत सांगतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, यजुर्व वेदाचे महावाक्य काय आहे तर अहम ब्रह्मास्मी. यजुर्व वेदाचं काय वाक्य आहे? अहम ब्रह्मास्मी. म्हणजे ते ब्रह्म म्हणजे आत्मा, तो आत्मा मी आहे. पण नुसतं ते म्हणून जमणार नाही. अहम ब्रह्मास्मी, ते ब्रह्म म्हणजे आत्मा आणि तो आत्मा मी आहे, असं त्याचा काय आहे. तर तेच तुकाराम महाराज लिहितात, मी तो वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, ठाऊक आहे सभाग्य संता, तुझा अनेक नाही मागुता गा, तुझा अनेक नाही मागुता गा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. इकडं यजुर्वेदात काय म्हणतात कळेना कुणाला, तर तुकाराम महाराजांनी त्यांना सांगितलं, अरे मी वासुदेव तत्वता. आता तुकाराम महाराजाला कोणत्या नावाने ओळखीत होते? सगळं तुकाराम महाराजांनी. पण खुद्द तुकाराम महाराजाला विचारलं, महाराज तुम्ही कोण आहे? तर ते म्हणले, मी वासुदेव तत्वता. आणि कळो येईल कुणाला? असल्या भांगड कथावाल्याला कळो येईल सभाग्य संता. त्या सभागी संत आहेत, त्यांना तुम्हाला जर विचारायचं असेल तर त्यांना विचारा. कळो येईल त्यांच्या संग राहता नाही, कळो येईल त्यांना विचारलं पाहिजे, बाबा खरंच मला देव भेटेल का, खरंच देव कृपा करेल का? आणि मग त्यांना विचारलं ते तुम्हाला पण सांगतील, काय तुझा अनेक नाही मागुता का, तूच वासुदेव आहे असं तुम्हाला पण सांगतील. हे तुकाराम महाराज सांगतात. मग आता हे निक पाठ केलं, मी वासुदेव तत्वता, हे त्यांना अनुभव आल्यावर लिहिलंय का म्हणल्यावर? मग त्यांना अनुभव आले या ते या जगात त्यांनी अनुभव घेतले आणि मग जगापुढं मांडीत राहिले. ते म्हणतात की या समाजाला ते यजुर्वाद अहम ब्रह्मास्मी म्हणायचं त्यांनी अभंगात आणलं. काय? मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभागी संत आहेत आणि काही आभागी बी आहेत. इकडे संत आहेत आणि पोटासाठी झाले संत कलित, अशी दोन माणसं आहेत. जसं सकाळ आणि संध्याकाळ, दिवस आणि रात्र, काळा गोरा, चांगलं वाईट, ह्या दोन गोष्टी जशा आहेत तशा परमार्थात बी दोन गोष्टी आहेत. त्यातलं आपण शोधलं पाहिजे आणि शोध घेऊन सत्याचा आपण काय केला पाहिजे? स्वीकार केला पाहिजे. दुसरा ऋग्वेद, दुसरा काय? ऋग्वेद. आणि त्या ऋग्वेदाचं वाक्य आहे प्रज्ञानम ब्रह्म. ऋग्वेदाचं वाक्य काय आहे? प्रज्ञानम ब्रह्म. ज्याच्यामुळं ती प्रज्ञा जागी होते, ज्याच्यामुळं आपल्याला आतली आज सुचत ना, आज गुरुपौर्णिमेला जाऊ का कशी, आज काय काम आहे का, काय बाजार बुडल का, असं जे आत्मस्फुरण होतंय, ती प्रज्ञा जागी ज्याच्यामुळं होती, ती प्रज्ञा म्हणजे, आणि ती प्रज्ञानम ब्रह्म, ते ब्रह्म म्हणजे तो आत्मा मी आहे, तो आत्मा मी आहे. मग हे दुसरे आहे ऋग्वेदात बी काय सांगितलंय?
तुका म्हणे कैशी केव कुठे जीव निराळा. तुकाराम महाराज म्हणतात काय करावा, हा जीव आणि देव वेगळा नाहीच आहे. तुम्ही कशाला म्हणता का जीवन देव वेगळा आहे. हा काय क्यू करावा बाबा ह्या लोकांची. हा माऊलीन त्यांनी सपोर्ट केला. माऊली म्हणतात एक हरी आत्मा जीव शिव सम आणि वाया तू दुर्गमी. म्हणजे जीव शिव कसे येतं सम. तरी आपल्याला जे उंच टोकावर बसलेले ते महाराज म्हणतात महिलांनी मारुतीच्या मंदिरात जायचं. हा मग सम राहिलं का. माऊलीचा तो हरिपाठ पार चिंध्या केल्या त्याच्या दगड टाकून. हा एक हरी आत्मा जीव शिव सम आणि वाया तू दुर्गमी. ते जर सम आहे तर आजूक ह्या बाबाचा महिला आणि पुरुष हा भेदच गेला तर तो लोकांना काय शिकवीन सांगा बरं. त्याला कधी विष्णुमय जग दिसणार. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप कधी दिसन. आणि ते हरिरूप झाल्याशिवाय तू जगाला सांगायच काय निघाला. आपल्या एक जणांनी गरजे बाबा म्हणले एका माणसाची इथं 20 लिटर दूध देते म्हणून म्हैस आणली आणि इकडं 10 लिटर द्यायला लागली. तो माणूस गेला म्हणला पैसे देणार नाही. म्हणलं तुम्ही 20 लिटर दूध देईन म्हणला तर 10 लिटर द्यायला लागली कसं काय झालं. त्या मालकाने विचारलं तुम्ही खायला काय घालता. म्हणलं आमच्याकडे काय असायचं पाण्यानं काय कोरडभाऊ जमीन आणि मग काळे वाळली वैरण टाकतोच बाबा आणि ती वैरण बी खात नाही. ते म्हणले चांगलं तुम्ही काय करा पाठवत्यात उतरा आणि हिरव्या काचाचा काय न्या चष्मा न्या. आणि मग ह्यांनी ऐकलं आले उतरले हिरव्या काचाचा चष्मा नेऊन म्हशीला आणि ती वैरण हिरवी दिसायला लागली ना धडा 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 पडायला लागली. आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी परत 20 लिटर दूध द्यायला लागली. गोळ कशात झालता. आणि तो दृष्टीतला घोळ संत काढतात. काटकोण हे जे आहेत ते आपल्याला गणिताचे शिक्षक शिकवणार. पण आपला दृष्टिकोन बदलायचं काम आहे ते मात्र संत करतात. आणि संत काही नाही करतात. हा आपल्या जवळच आपल्याला फक्त प्रगट करून देतात. जसं हे पानाडे कुठं गेलं की म्हणतात आमच्या बोरला सांगा बरं पाणी. आणि ती प्रत्येकाला सांगतात पाणी लागल पण अनुग्रह घ्यायचा. ते म्हणतात पाणी लागत पण अनुग्रह घ्यायचा नाही तर पुन्हा पाणी गेलं तर मला बोलायचं नाही. म्हणजे का त्या नादाने त्याला पाणी होईल आणि त्याच्या जीवनाचा उद्धार पण होईल. मग ते त्यांच्या रानातलं पाणी असतं हे ओततात का तिथं जाऊन. मग तिथलंच पाणी आपल्याला भेटतं पण त्यांना माहित असतं. आणि ते आपण त्याच्यावर काय असतं इटा माती दगड ते फक्त बाजूला काढायचं. मग तेच पाणी जसं वर येतं आणि त्यांनी मग आपलं जसं भागतं तसं आपल्यात ते पाणी लागल्यावर तरी वर यावं का नाही. आणखी डोळ्यातून त्याला तुकाराम महाराज म्हणतात कानी जे पेरिले ते डोळा उगवले. हा आपली सगळी शेतकरी माणसं आहेत. पेरल्याला उगवतं का नाही कुठं फक्त रानात का या शेतात उगवलं पाहिजे. ते डोळ्यातून दिसतं म्हणतात आणि डोळ्यातून ते पाणी आल्यावर खरं तुमच्या बोरला पाणी लागले म्हणजे खरा देव आणि तुम्ही एकरूप झालात हेच ते सांगतंय. माझी शुद्ध भक्ती तत्वता साचार आली जयाची हाता ऐक त्याच्या चिन्हाची कथा पवित्रता तयाची. त्याची काय पवित्रता सांगू त्याचे काय चिन्ह सांगू तुम्हाला असं भागवत सांगतंय. 14वा अध्याय आणि 313 क्रमांकात 14 क्रमांकाची ही ओळ आहे भागवतामध्ये 14व्या अध्यायाची. कुणी जर विचारलं काय बाबा ह्यांना येडं म्हणते ह्यांचं वेगळं तर भागवत काढा 14वा अध्याय काढा आणि 309, 10, 11, 12, 13, 20 पर्यंत वाच म्हणा. खरं का खोटं भागवत सांग. आणि त्या खऱ्याला कुठं म्हणू नको. करायचं नसलं तर करू नका पण ह्या सत्य कर्मा व्हावे आणि घातली अभय आणि सत्य कर्माला सहाय्य झालं तर देव तुमचं कल्याण करील. आणि जर भीती घातली तर काय होईल. काय काय सांगावं संतांनी तर ते म्हणतात जीव आणि शिव दोन्ही एकच आहेत. साधू संत सांगतात बाबा पुन्हा आता अथर्ववेद आयम आत्मा ब्रह्म. अथर्ववेदाचं काय वाक्य आयम आत्मा ब्रह्म. मी आत्मस्वरूप आहे ना आत्माच ब्रह्म आहे. काय त्याचा अर्थ सांगा.
मग आता 4 भाऊ असले, किती भाऊ? 4 भाऊ, 2 बहिणी, आणि त्यांचे आईबाप 2 का एकच? तसं 4 वेद असले, 4 वेदाचे वाक्य असले तरी ते सांगतात एकच. तसे अनंत संप्रदाय असले तरी त्या संप्रदायाला माऊलीने एक केलं आणि त्याचं नाव ठेवलं वारकरी संप्रदाय. आणि आपण खरे वारकरी संप्रदायाचे असतो, खरे वारकरी संप्रदायाचे आपण आहे. आणि त्याच्यात कोण चोर घुसले ते आपण शोधायचे. आणि ते चोर काय तुम्हाला सांगू, गावात येतात आणि चोरी करतात, आणि कुणीतरी पपुताईसारखं कुणी जागं झालं तर त्यांच्या आधी पुढं आरडत पळतात, चोर 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 चोर. कोण चोर? कुणाला धरता? आता आपण सगळी महाग लागलो त्याच्या, पण तूच पुढं पळतोय काय? म्हणून धरण्यात येत नाही. असे चोर खूप आहेत, असे चोर खूप आहेत. सावध राहायचं. पहा तुम्हाला सांगतो, आयत आत्मा ब्रह्म. मग तुकाराम महाराज त्यांना म्हणतात, तुझं माझी नाही भेद, सहज केला विनोद. तुझ्यात आणि माझ्यात भेदच नाही, पण सहज विनोद केला. वक्ता आणि श्रोता एकच आहे, देव आणि भक्त एकच आहे. पण तो भक्ती आनंद घेण्यासाठी देवाला करमत नव्हतं. एकट्या ह्याच्यात राहून काही मजा नाही. आणि हे आनंद घेण्यासाठी तो एकच देव नाना रूपाने, एकच धागा नाना पळी कंप. आणि त्या मुक्ताताईचं वाक्य, ह्या जगामध्ये ब्रह्मदिशे उघडे. काय खोल तत्वज्ञान आणि किती सोप्या भाषेत सांगितले. जे 1400 वर्ष शरीर केले जतन, आणि भूदेवीनं शीन वाढविला. अशी योगी होते, पण त्यांना कळत नव्हतं. आणि त्यांना ही मुक्ताताई म्हणते, एकची धागा नाना परी कपडे, चोळी आणि जगामध्ये ब्रह्मदिशे. तुम्हाला कपडे दिसत असतील, धोतर दिसत असन, चोळी दिसत असन, पण त्याचा धागा मात्र कशासाठी सांगितलं असं होते? फक्त पाठ करून म्हणण्यासाठी? तसं धाग्यासारखे तुम्ही आपण आत्मरूप धाग्याने एक आहोत. दिसायला वेगळे वेगळे असू, तुमचा वेश वेगळा वेगळा असन, पण अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी, आणि बाप रूपमा देवरू खून बाणली. असं ते तुमच्या आपल्यामध्ये जो आत्मरूपाचा धागा आहे तो एक आहे. मग वेगळ्या रूपाने जरी आपण दिसत असलो तरी आपण कसे येतं? एक आहे. पण जगाला व्यवहार चालावा म्हणून तुमची नावं वेगळी वेगळी ठेवली. तसं राम कृष्ण बी ही तुमच्या आमच्यासारखीच जन्माला आलते ना. मग ते बी तसे काय झाले? त्यांचे नाव ठेवले. आणि ते बी राम जेव्हा वशिष्ठांना शरण गेले तेव्हा त्यांना हे नाम भेटलं, तेव्हा त्यांना मी राम हे कळालं. कृष्ण बी सांदीपान ऋषीला शरण गेले तेव्हा मी कृष्ण मी कळालं. मग राम कृष्ण पंथ क्रमियला, त्या रामकृष्णाने ज्या पंथाने गेले त्या मार्गाने मार्ग जाऊन गेले दयानिधी संत. आता राम कृष्ण आपण म्हणणार, रामकृष्ण हरी म्हणायचं काही गरज नाही. पण ती काय येडे होते का त्यांना शरण जायला? राम आणि कृष्ण ते सध्या शरण गेले ना. आणि आपण म्हणायचं बस तेवढं म्हणलं की काही नाही, असं नाही. त्याच्यामध्ये हे त्यांच्या घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची, त्या सज्जन लोकांची नावं घेतलं तर आपण पुण्यवंत होऊ. आणि त्या पुण्याला फळ आल्यावर खऱ्या सद्गुरूची आपल्याला काय होणार आहे? भेट होणार. आणि मग त्यांना जे राहिलेलं कोणचा? सामवेद आहे. कोणचा? सामवेद. आणि सामवेदातलं काय वाक्य आहे? तत्वमशी, तत्वमशी महावाक्य. तत्वमशी विद्या ब्रह्मानंदे सांग, तत्वमशी विद्या ब्रह्मानंदे सांग, तत्वमशी विद्या ब्रह्मानंदे सांग, तत्वमशी विद्या ब्रह्मानंदे सांग. तेची झाले अंग तुका आता, तेची झाले अंग तुका आता, तेची झाले अंगे तुका आता. तत्वमशी विद्या ब्रह्मानंदे सांग, तत्व
विद्या ब्रह्मानंदे सांग तत्वमसी विद्या ब्रह्मानंदे सांग तत्वमसी विद्या ब्रह्मानंदे सांग तत्स्वरूप त्याप्रमाणे ब्रह्मानंदात विलीन झाले. तुकाराम महाराज म्हणतात त्या तत्वमसी महावाक्याने मला त्या बाबाजी चैतन्याकडून बाबाजी आपुले आणि त्या नामाला सोडून दिलं आणि पुढचंच गुकीत चालले ते रामकृष्ण हरी. ते नाम आहे ना आणि त्या नामाने मला तत्वमसी विद्या ब्रह्मानंदे सांग तेची झाले अंगे तुका आता तेच मी अंग स्वरूपाने झालो तुकाराम महाराज आणि तो आलेला अनुभव तुमच्या आमच्यासाठी वाटीत सुटले तवा त्यांचं काम आहे. अनुभव आले ते या जगात असं झाल्याच्या नंतर मग जगाला आपला अनुभव द्यायचा आहे. या संतांची ज्यावेळेस भेट होईल अनुग्रह भेटन प्रबोध भेटन तवा आपलं सगळं काम होणार. आणि ते जसं तुकाराम महाराजांचं झालं जसं ज्ञानेश्वर महाराजांचं झालं जसं नाथांचं झालं ते त्यांनी आपल्या अनुभवाला आल्यालं ते ह्याच्यामध्ये लिहून ठुलं. ते काय म्हणतात तर माझी शुद्ध भक्ती तत्वता माझी जी शुद्ध भक्ती आहे खरी आहे ती आली जयाच्या हातात ज्याच्या हाताला लागली ऐक त्याच्या चिन्हाची कथा. ज्याला माझी खरी भक्ती कळाली त्याची चिन्ह काय उमटतात हे तू ऐक उद्धवा. कोण म्हणते कृष्ण सांगतोय. आणि पवित्रता त्याची काय पवित्रता सांगावं बाबा त्यांना काय भेटलं त्यांची पवित्रता काय सांगावं कोण सांगत आहे. ऐसा गरजोनी श्रीकृष्ण बोलिला. श्रीकृष्ण स्वतः सांगतात काय सांगू त्या भक्ताची पवित्रता काय सांगू त्या महती बाबा. माझे भक्ताशी जो लागला माझ्या भक्तीशी जो लागला माझी भक्त ही शुद्ध भक्ती आहे आणि त्या भक्तीशी जो लागला तो तात्काळ पवित्र झाला. तात्काळ म्हणजे काय शब्द आहे बटन दाबलं की लाईट पुढच्या वर्षी लागल म्हणले बाबा. काय बघा ना तात्काळ पवित्र झाला. माझी भक्ती ज्याला भेटली जो लागला तो तात्काळ पवित्र झाला. त्याने त्रिलोक्य पुनीत केले. त्याने हे त्रिलोक्य पवित्र तीन लोक कोणचे स्वर्ग मृत्यू आणि पाताळ हे बी तीन लोकातले पवित्र करू शकतो. आणि दुसरे कोण सांगितले रजगुणी तमगुणी आणि सत्वगुणी. आणि हे तीन गुणातले जरी असले तरी तीन गुण कसे सांगितले त्रिगुण निर्गुण हे म्हणून ते निर्गुण तत्वाचं बोध करणारे संत भेटल्यावर मग त्याने पुनीत केले त्रिलोक्य. त्या तिन्ही प्रकारचे असले तरी त्यांना तिन्ही जणाला तो पवित्र करू शकतो. त्याला बोलावंच लागत नाही. तुम्ही म्हणता मला बाबा कधी बोला येईल कधी काय होईल. एखादं फुलाचं झाड उमाल्यावर रस्त्याने जाणाऱ्या माणसाला त्या फुलाने म्हणावं लागतं घ्याना वास थोडा म्हणावं लागतं. अहो तुम्ही जाताल तिथं तुमचा सुगंध दरवळणार. आता हे नाम तेवढं पवित्र आहे ते म्हणतात म्हणून त्याने त्रिलोक्य पुनीत केले. ज्या नामधारक आहे त्या नामधारक आहे आणि त्याने पुनीत केले. हे गरजोनी बोलेला श्रीकृष्ण. हे सांगतंय कोण ते कोणतरी त्यांचं वेगळे असं समजू नका. हे देव सांगतोय स्वतः श्रीकृष्ण म्हणतोय असं होतं त्यांचं. अंगी रोमांच शरीरावर काय रोमांच येतात. अंगी रोमांच रवरवीत स्वेद बिंदू डळमळीत चित्त चैतन्य द्रवत. चित्तात द्रव होतो. आतल्यात काय होतं ना कळत नाही तिथं बसल्यावर ते नाम घेतल्यावर असं ज्याला झालं त्याची कथा आहे बाबा. ते दुसऱ्याची कोणाची कथा नाही. कोण सांगतंय तुमची आपली कथा सांगतोय कोण. आणि जे देव सांगतात त्याला आमच्यासारखे म्हणतात त्यांचं वेगळंच आहे. काय तुमच्या अंगात येतं का काय अंगात देव आहे का येत असतो. अरे अंगातला निघून गेला बार आणि खाली राहिला पसारा तुला उचलायला 4 जण लागते. मग ते अंगात आहे म्हणून तू बोलतो आणि तू त्याच्याच नादाने म्हणतो ह्यांचं वेगळे. आणि ते म्हणतात ऐक त्यांची कथा त्यांचं असं होतं बाबा. हे कुणाचं भक्ताचं वर्णन कोण सांगतंय श्रीकृष्ण सांगतोय. मग असं व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे नको बाबा आपल्याला तसलं नको. एक जणाचं लग्न झालं
आणि त्या ताई म्हणल्या आपल्याला मुलं बाळ पाहिजे, पण तसलं पोट बीट आलेल्या तसल्या उलट्या बिलट्या तसलं काही जे होतं ना तसलं अजिबात आपल्याला झालेलं जमणार होईल का हो? आई होईल. आणि आई व्हायचं तर तुम्ही सगळ्याजणी आई झालेला आहे, तुम्हाला त्याचा काय आणि त्यांना जर म्हणायला लागला आणि असलं असतं होय कुठं. एक जणीची अशी मुलगी आणली, 9 महिने भरले होते, 7व्याच महिन्यात आलती. आणि आल्यावर आता ज्या जुन्या जाणते त्यांच्यासारख्या, बाबा कवा बी मला आवाज द्या बरं का काही झालं तर. काय कळायचं आम्हाला, सून आणली होती तेव्हा म्हणायच्या कवा बी मला आवाज द्या. म्हाताऱ्या माणसाला कळत असतं. त्याच्यामुळे ह्या ज्या जाणते आहेत त्यांनी जवळ गेलं पाहिजे का नाही. मग तिच्या त्या मुलीचे 9 महिने 9 दिवस भरले आणि संध्याकाळी तिच्या पोटात दुखायला लागल्यावर ती गडबडा डोळायला लागली, वरडायला लागली. आणि ती बाजूची एक म्हातारी ते म्हणते काय ग झालं तर मंजुळा रती. ते म्हणले काय नाही, मुलीचे दिवस भरले होते आणि तिच्या पोटात दुखत होतं. ते म्हणले मग पोटात दुखत होतं म्हणून काय एवढ्याने आरडत असतात काय. म्हणले काय एवढ्याने आरडत असतात काय. म्हणले माझे बी काल दुखत होतं. तिला मनबळ झालं नव्हतं बरं का. ते म्हणले माझे बी काल दुखत होते म्हणून मी काय एवढ्याने आरडत होते काय. ते म्हणले तुमचं कशाने दुखत होतं, कारण तिला माहित होतं ना हिला काही नाही झालं. ती म्हणली थालपीठला खाल्लं होतं त्याने. आता थालपीठण्याचं दुखणं आणि ह्याचं दुखणं कळन का त्यांना. जावे ज्याच्या वंशा कसा घेतो पाणी कसा पितो, पाण्यात राहून पाणी पितो का बाहेर उभा राहून. मग आपण भक्ती देवस्वरूप होऊन करायची का देवापेक्षा वेगळं होऊन. त्याला म्हणतात जावे त्याच्या वंशा. पाण्यात राहून पाणी जसा पाणी पितो तसा तुम्हाला मी देव आहे असं जेव्हा अनुभव आले तिथून पुढं खरी भक्ती चालू होती. त्याला म्हणतात माझी शुद्ध भक्ती. आणि ज्याच्या हाताला आली ऐकतयाची कथा असं त्याचं होतं बाबा काय सांगावा. आता त्या आजीला पटनच. ते म्हणले हा माझ्या इतक्या दिवसात गेलं पण मला असलं कधी कळालं नाही, हे तुमचं वेगळंच आहे. आता तिचं वेगळं आहे का म्हणती वेगळं आहे ह्यांचं. तिला अनुभव नाही. मग इथून समजायचं आपल्याला. जर कोणी म्हणलं नाही वेगळं आहे तर म्हणायचं बरोबर आहे, तुम्ही एवढे दिवस घालवले पण काय उपयोगाचे. हा आहे का नाही. वानजुटणे आणि काही कामाचं नाही. सांगा हे ज्याचं होईल सांगा. मग सद्गोती तपई वाचा हर्ष ओसंडत पोटी. हर्षने का पोटात वाढत राहतो. कधी भेट होईल तुम्हाला सांग का. निक्क ज्यांनी अनुग्रह घेतला त्यांनी निक्क जय हरी म्हणा. एकांतात निक्क जय हरी म्हणा. आठवा नाही तुम्हाला हुंके येऊ रडला मोठ्याने तर सांगा मला. कारण ते जे सुख आहे ते जे काय आहे ना ते तवापासून आपण कोणत्या स्टेपमध्ये नेऊन घातलंय. आणि आपल्याला दुःख येत नाहीत काय. प्रत्येकाला येणार. रामाला प्रभू रामचंद्राला कृष्णाला नाही चुकलं ते तुम्हाला आपल्याला चुकणार आहेत का. पण त्या नामाने आपल्याला दुःखच आठवत नाही. त्या नामाने मग येऊ द्या ना. दुःख जर नाही आठवलं तर येऊ द्या दुःख. दुःख कोणचे जे नसलेलं दुःख आहे काय. आता एखादा मनुष्य मृगजळात आंघोळ केली आणि म्हणला लयच थोडी भरली लयच पाणी गार होतं, त्याचं म्हणणं खरं का खोटं. हा म्हणून तर तुमचं कोणी ऐकत नाही. आणि मृगजळ मग ते खोटं तुमचं बरोबर आहे पण त्याला खरं इतका अभ्यास केला काय केलं पण त्याला मृगजळच अजून कळालेलं. आणि मृगजळ कशाला म्हणते सांगा बरं. बघा मावशी म्हणतात अज्ञानपणा. अज्ञानपणा काय आहे. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ म्हणून चिंती चरण कमळ बाप रुक्मादेवी वराज. हे जेवढं बी दिसतंय आणि त्याला खरं म्हणणं काय मृग. आणि त्यात डुबू आंघोळ्या करतोय. हे आम्ही करतो तेच खरं. अरे बाळा तू जागा हो, उठ जागे हो. असे संत त्यांना जागे करतात. हे खरं नाही बाबा. तू जे म्हणतो स्वप्नात आहे अजून आणि त्या स्वप्नातून आपल्याला जाग करायचंय. आणि मुक्ताताई म्हणली नको बाबा आता नामदेव तर ते पंढरपूरचे येतं त्यांना कशी बोलून ते कीर्तन करायचं तर जमन का. काय म्हणली मुक्ताताई. या महाराज मी तुमच्या पाय पडते. निवृत्तीनाथ पाया पडले, ज्ञानेश्वर महाराज पाया पडले, सोपान काका पाया पडले पण म्हणले ह्या निगुऱ्याच्या मी पाया पडत नाही. कोण
आणि तुमचं काय काम आहे आता? हा, तुम्ही पाळणार आहे धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन, हेच आंबा करणे कामन. बीज वाढवावे, नाम वाढवायचं का मठ वाढवायचं आहे? काय चाललंय जगामध्ये? हा, म्हणून त्या नामाचा प्रसार झाला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात ते नाम वाढवण्यासाठी आम्ही वैकुंठवासी आलो, याच कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे. वर्ताया का सांगायला? अरे वर्तणूक करू, आम्ही ती गोष्ट करून दाखवू जगाला. म्हणून त्याचा हर्ष ओसंडता पोटी अर्धोन्मिलित दृष्टी अनुग्रह दिल्या. त्यांच्या सुनबाईला आम्ही गेल्यावर 8 दिवसात गेलो, अनुग्रह दिला. त्यांचे बाबा माझे डोळेच उघडाला, असं कस तरी. अर्धोन्मिलित होय दृष्टी, हे भागवत त्याला साह्य. ते म्हणतात अर्धोन्मिलित होय दृष्टी. ते डोळेच लवकर उघडत नाहीत, कारण तो परमात्म्याशी एक रूप होतो, अशी त्याची होती. बघा ना, अर्धोन्मिलित होय दृष्टी, जीव शिवा पडली मिठी. जीवाची त्या शिवाची भेट झाल्यावर असं होतं, डोळं उघडूच वाटत नाही. कारण एखादा आनंद आतमध्ये भेटला ना, बाहेर नको वाटतं. बास हे बघणंच बंद झालं. आणि जर हे असं झाल्यावर त्याचं तसं होणार, मग तसं व्हावा का नाही व्हावा? आणि ते कधी होतं? जीव शिवा पडली, जीवाची शिवाची देवाची ना आपली भेट झाल्यावर असं. मग देवाची ना आपली भेट झाल्यावर असं होतं. तर महाराज लोक त्याला म्हणतात ह्यांचं, म्हणून देव त्यांना कळत. त्यांचं पोपट पंची ज्ञान चाललंय. म्हणलं तर त्यांना आपण सांगायचं, बाबा तू करू नको, पण ह्याला नाव ठेवू नको, कारण सत्य कर्मा व्हावे घातली अभय. हा, चांगलंय त्यांनी करा, नाही तर आपल्याला आवडत नाही ना, करू नका. पण संतांच्या कार्याला, ते काही कुणाचं कार्य नाही, त्या संतांना नावं ठेवू नका. आणि संताला नावं ठेवलेलं चांगलं नसतं. पहा असं होतंय. म्हणतात जीवशिवाला भेट, ध्यान त्रिपुटी मावळली, नैनी आश्रूचा पूर लोटी. डोळ्यातून आश्रूचा पूर येतो. पूर म्हणजे किती पुसलं तरी ती आवरत. सांगा बरं. नैनी आश्रूंचा पूर लेटी, उबंडन न सटेची पोटी, होते जीव भावाची तुटी. जीवाची, त्या जीव भावाची तुटी होती. म्हणजे मी इंद्रियाचं शरीर आणि त्यालाच मी म्हणून बसलो होतो, ते मात्र मी आता राहिलो नाही. मी परमात्मा स्वरूप झालो, देव स्वरूप झालो. त्याने जीव भाव काय होतो? आटून जातो. उन्हाळ्यात जसं नदी आटून जाते ना, आटून जातं, ते आटून गेलं पाहिजे. पडे सृष्टी मूर्छित, तो दान किने पडणार. त्याला जशी मूर्छा येते ना, चक्कर येते ना, असा तो पडणार. कुणाचं चाललंय हे? कोण सांगत आहे? श्रीकृष्ण सांगतोय. खरं का खोटं? आणि ह्याला जर कोणी चुकीचं आणि वेगळं म्हणत असेल तर त्याला कळालंच नाही म्हणायचं, त्याची पूजाच करायची आहे का नाही? पुन्हा जय हरी करून पाया पडायचं. बाबा असं नको म्हणू, देवाचा मार्ग आहे. तू भागवत ऐक, तू अभ्यास केला कुठं? आणि ह्याला वाईट म्हणू नको, कारण का आपल्या पोटाला आले. आणि त्याला समजून सांग, त्याची जिम्मेदारी आपली. जसं ह्यांनी प्रमाण घेतलं, पडिये दे मदालसा सोहम जो जो रे, त्या बाळाला त्या सोहमचं गीत गाऊन त्याला सांगायचं, बाबा तू जीवनाचं कल्याण करून घे, नको असा येडवणी करू, कारण तुमच्यावर जबाबदारी त्याची. पहा आक्रंदे थोर आक्रोशे, वारंवार रडता दिशे. वारंवार तो काय करतो? भक्त कमान रडतो. आपण बी मस्त रडतो ना, माझं असंच झालं, माझं तसंच झालं, यंदा सोयाबीनच गेली, यंदा काय नच झाले. ह्याच्यासाठी रडणारे खूप आहेत. पण इथं बसून देवासाठी रडणारे फक्त भक्त आहेत. आणि तो तशी भक्ती, तो आक्रांदे वारंवार रडता दिसे, रडण्या माझी गदगद हाशी. आणि रडता रडताच मोठमोठ्याने हसणार बी. हा, हे 2ऱ्या अध्यायामध्ये 40व्या श्लोकात भागवतात सांगतात, मोले मदिरा खाये, तोही मदिरा आनंदे नाचे गाये. जेने ब्रह्मानंद सेविला आहे, तो केवी राही आवरला. या लागी लोक बाह्यता, लोक मानिती तया पिशाच्यता. पण हा बोधू पंडिता सहजा न कळे. पंडित लोकांना ही गोष्ट कळणार नाही. 1.5 दमडीची दारू पिली तर त्याला 60 मीटरचा रस्ता पुरत नाही चालताना. आणि ज्याने ब्रह्मानंद
पण या लागी लोकबाह्यता, लोक त्याला म्हणतील पिशाचता, पण हा बोधू पंडिता सहजा आणि त्या पंडित लोकांना न कळलेलं तुम्हाला आपल्याला घर बसल्या भेटले. काय भाग्याचे आहेत आपण. आणि आपल्याला तसं होतं. बाप रे बाप, खरंच या जगामध्ये आपण जन्माला आलो त्याचे सार्थक झालो. पहा, जेवी लागे पिशे त्या पिस लागल्यासारखं तो करतोय. पहा, रडणे हसणे न सांडी, रडणे आणि हसणं तू टाकत नाही. त्याही माझी नवल आवडी, अर्थबोधे गाणे मांडी. आणि त्याच्यातून अभंग म्हणतात. सांगा ना, अभंग म्हणतात ते त्यातल्याच धुंदीत असतात. आणि अभंग कधी म्हणतो माणूस गुणगुणतो कवा आनंदात असलं, आणि काही दुःखात असलं की असा हात करून बसत असतो. आणि गाणं अभंग म्हणायला लागलं की समजायचं हा आनंदित आहे आज. आमच्या मावशी रुक्मिणी मावशी चालता बोलता कवा बी आपल्या गवळण म्हणत असतात. का तर ते आनंदात असतात, आणि त्या आनंदात राहिलं पाहिजे आपण. आणि त्याचं कारण एकच आहे. त्याचं कारण काय आहे? एक फक्त भगवंताचं नाम. ते भगवंताचं नामच आपल्याला सुखरूप करू शकतो. बाकी कोणचा बाबा नाही आणि बाकी कुणी नाही. फक्त ते नाम आणि नाम आपल्याला त्या सुखरूप करू शकते. निज आत्मा गोडीचे योगी, निज आत्मा जवळच्या त्या आत्मयोगाच्या जोडीने विसरोनी माझे तुझे. आणि तो माझं तुझं काय केलेलं असतं? विसरून जात. अशी भक्ती केल्यावर मग माझं तुझं विसरतो, आणि नाही केलं मग माझं तुझं दिसतं. मी मोठा तू बारीक असं दिसतं, आणि भक्ती केलं विसरून जातं माझं तुझं. पा सांडोनी लोक लाजे, मग त्याला लोक लाजा राहत नाही. तुकारामाला येडा म्हणत होते, माऊलीला जुळीत माती टाकत होते, पण ते काय आपलं काम केल्याशिवाय राहत नव्हते. हरिके प्रेमाचे निभोजे, ते प्रेम त्यांचं देवाचं झाल्यामुळं त्या देवाला सतत ते भजतात. भजे तेने नाची जे निशंक, त्यांच्या अंगात थोडी सध्या शंका राहत नाही. आवाज झालं का? माऊली वेगळे बाळक पडे, जननी पाहता कोटे नातुडे भेटता. ज्यावेळेस आई आपली चुकल्यावर, आपली आई चुकल्यावर की बाळ जसं मोठमोठ्याने रडतं ना, तसं देवाला चुकलेला हा जीव आहे. आणि त्याला आई भेटल्यावर जशी आई बिन मुलगा मोठमोठ्याने रडते भेटतात, तसा देव भेटल्यावर जीवाला ही स्थिती होती, असं हे भागवत सांगते. मग खरं का खोटं तुम्ही आपलं शोधायचं. आणि त्याला एखाद्याने खोटं म्हणलं तर त्याला काय जबाब द्यायचं ते बी तुम्हीच ठरवायचं. मी काय बोलणार नाही. पण हे भागवत नाथांनी, ज्ञानेश्वर माऊलींनी हे आपल्यासाठी खरंच, म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वेद मार्गी मुनी गेले, त्याच मार्गे आम्ही चाललो, नकळेची विषय अंदा, म्हणून उघड बोलिलो. हे बोलण्याचा प्रसंग का? तर मी त्याच मार्गाने चाललो, पण आम्हाला लोक नावं ठेवतात. पण हे खरंच आमच्या साधू संतांचे बाबा मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत ते नेची, पण ते चालू जाता, न पडे कोणता कोठे काही. म्हणून संतांचा मार्ग आहे खूप आपल्या घरी आलाय चालत. म्हणून त्याचा सगळ्यांनी स्वीकार करावा, त्याला अनुमोदन द्यावा. आणि तुम्हाला सांगतो, ज्या आपल्या भाभीच्या योगाताने आणि त्या भाभीचे सुपुत्र कन्या असे नवनाथ महाराज, महादेव महाराज, त्यांच्या ताई, त्यांनी पण अनुग्रह घेतलाय बरं का. हा, त्यांच्यामुळं ही भाभीने सगळं पवित्र करून गेल्यात. हे जे आहे ना काही विशेष आहे, आणि त्यांच्यामुळं त्यांनी आपल्याला जागा दिली, आणि त्या आईसाहेबांमुळं आपल्याला हे सगळं करता आलं. म्हणून त्यांच्या चरणावर, आणि तुम्ही त्यांच्यासाठी आलेले सगळे माझे मायबाप, तुमच्या चरणावर बी सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, सखदेव बाबा, आणि तुम्हा सगळ्यांच्या चरणावर काही जर चुकलं असलं तर मला इथं माफ करा. पण जे संतांचं आहे, खरं आहे, त्याचा मात्र विचार करा. झालेली सेवा तुमच्या सगळ्यांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथेच पूर्ण बंदी. पुंडलिक वरदे पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती धर्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय.
भाई सब संतन की जय। आता आरती होईल.